जातं की दारूची निर्मिती सुमारे 9,000 वर्षापूर्वी चीनमध्ये झाली. ही दारू म्हणजे वाईन, आंबवलेल्या तांदळाचं पाणी आणि मधाची मिसळ असायची. 2,000 वर्षानंतर ही दारू युरोपीय देशातही निर्मिली जाऊ लागली. पुरातत्वीय उत्खननात इतक्याच वर्षानंतर सुद्धा दारू बनवण्याचं साहित्य आणि दारूच्या साठ्यांसाठी बनवलेली विशेष भांडी सापडली आहेत. अशाच प्रकारची काही उत्खनने युरोपीय देश, पश्चिम आशिया या ठिकाणी केली असता तिथेही दारूचं अस्तित्व असल्याचं जाणवतं. परंतु दारूची खरी सवय ही चीनने साऱ्या जगाला लावली. इसवी सन पूर्व 7,000 ते 6,600 या दरम्यान चीनमध्ये दारूची निर्मिती केली जायची याचे भक्कम पुरावे आपल्याला आताही पाहायला मिळतात. तांदूळ, मध आणि टार्टारिक ऍसिड असणारी काही फळांचा वापर करून ही दारू बनवली जायची. ती जेव्हा घरातली सर्रास प्रत्येक जण प्राशन करत असे त्या काळात द्राक्षांच्या बिया, हॉर्थन, लॉंगियान किंवा कॉर्लियान, चेरी यांचं मिश्रण अथवा या फळांपैकी कोणत्याही दोघांचं मिश्रण बनवून त्या काळात वाईन तयार केली जायची. काही लोक असेही म्हणतात की वेदांमध्ये सोमरस नावाची दारू होती, पण प्रत्यक्षात सोमरस म्हणजे दारू नाही. आपल्याला माहित आहे की वैदिक काळात आचार आणि विचारांची शुद्धता ही काटेकोरपणे पाळली जात असे. ज्या काळी धर्म आणि अध्यात्माने इतकी उंची गाठली त्या कालावधीमध्ये लोक दारूसारख्या व्यसनात अडकलेले असतील हे कदापिही शक्य वाटत नाही. कारण धर्म आणि अध्यात्माशी संबंध ग्रंथांमध्ये जर तुम्ही पाहाल तर व्यसन किंवा नशा करण्याला पाप संबोधला आहे. सोमरस म्हणजे दारू किंवा मद्य नव्हे हे सिद्ध करणारे काही पुरावे आपल्याला ऋग्वेदामध्ये आढळतात. काही मंत्र आहे, सुतपात्रे दद्य शिराहा ऋग्वेदाच्या मध्ये आहे, किंवा हे शुद्ध दूध मिश्रित सोमरस सोमपानाची तीव्र इच्छा बाळगणाऱ्या इंद्रदेवाला प्राप्त होऊ दे, अशा प्रकारचे काही मंत्र होते. काही मंत्रांचा अर्थ असाही होता सोमरसाचा की हे वायुदेव, सोमरस फारच तिखट असल्यामुळं दूध मिसळून तयार केला जायचा आणि आपण हे प्राशन करूया असं त्या मंत्रात म्हटलेलं आहे. सोमरस म्हणजे दारू नाही. उताराच्या दिशेने वाहणाऱ्या पाण्याप्रमाणे प्रवाहित होणाऱ्या सोमरसामध्ये शेकडो घागरी दूध मिसळून ते इंद्रदेवाला प्राप्त होऊ दे असंही काही मंत्रांमध्ये उल्लेख आहे. या मंत्रांवरून एकच कळतं की सोमरसामध्ये दही दूध मिसळण्यासंबंधी वर्णन आहे. आणि आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे की दारूत कधीही दूध आणि दही मिसळत नाही. यावरून स्पष्ट होतं की सोमरस हे मद्य किंवा दारू सारखे नशा आणणारे पेय नव्हते आणि असणं शक्य नाही. ऋग्वेदामध्ये सोमरसासंबंधी आणखीन वर्णन आहे. एका ठिकाणी तर सोमरसाची उपलब्धता इतकी दर्शवली आहे की माणसांसोबतच गायींनाही सोमरस पोटभर दिला जायचा. यावरून आपण निष्कर्ष काढू शकतो की आजकाल प्रचलित असलेल्या लस्सी सारखं एखादं पौष्टिक पेय पदार्थ म्हणून किंवा थंडाई सारखं पौष्टिक पदार्थ म्हणून सोमरस हा प्रचलित असावा. खरं तर दारू हा मानसिक विकार आहे, तर हे एक प्रकारचं पाश आहे. याला मराठीत आपण मद्यपाश म्हणूया. इंग्रजीमध्ये याला अल्कोहोल अब्यूज म्हणतात. अब्यूज त्यापैकी एक हा आजार आहे. दारूची चव घेतलेल्या 15% लोकांनाही होतेच. फक्त कोणती माणसं या 15% गटात मोडतात आणि कोणती माणसं या गटात बसत नाही हे ठरवण्याचं असं कुठलं मापन उपलब्ध नाही. दारूची चव घेतलेल्या माणसाला हा आजार होण्याची शक्यता 15% असते, म्हणजे पूर्ण त्याच्यात तो गंजडी होणं. इतर मोठ्या आजारात काही प्रतिबंधात्मक साधनं आहेत, परंतु दारूच्या आजाराविषयी नेमके ज्ञान आणि गैरसमजाचे निराकरण या व्यतिरिक्त काही प्रतिबंधात्मक साधन उपलब्ध नाही. संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनं भारतीय तज्ज्ञांनी केलेल्या पाहणीवरून भारतात दारूवरील अबकारी कर हे सर्वच राज्यांचं उत्पन्नाचं दुसऱ्या क्रमांकाचं साधन आहे. महाराष्ट्रात वैध दारूचे उत्पादन शुल्क जवळजवळ 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. सध्या दारूच्या रांगांमध्ये आपण पाहतो की महिलाही मोठ्या प्रमाणात दिसल्यात, मुली दिसल्यात. खरं तर महिला मद्यपान करतात ही वस्तुस्थिती आहे, पण उच्च मध्यमवर्गीय आणि नव्याने श्रीमंत होऊ घातलेला वर्ग, आदिवासी, कातकरी या समाजामध्ये सुद्धा स्त्रिया दारू पिण्याचं प्रमाण जास्त आढळतं. जादू तंत्रामध्ये दारूचा वापर पूर्वी केला जायचा. तांत्रिक मोठ्या प्रमाणावर दारूचा वापर करायचे. या तांत्रिकांवर सम्राट अशोकाने बंदी आणली. कण्णकेरी समारंभ नावाचा एक विधी होता. विजयनगर साम्राज्यामध्ये वेश्या व्यवसायात अल्पवयीन मुली आणताना तिचा कौमार्य भंग करण्यासाठी लिलाव व्हायचा. तिला यथोच्च दारू पाजली जायची आणि तिच्यावर बोली लावणारा 4 दिवस तिच्याबरोबर विवाह संबंध ठेवायचा, शारीरिक संबंध ठेवायचा.
जंगल में मंगल रहता, तिथं त्यांचेच कायदे चालतात, त्यांची एक वेगळी संस्कृती असते. शेवटी समाज कायदे करतो, नियम करतो. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याच्यावरच संस्कार केले जातात. आपण कुत्रा मांजरांवरही संस्कार करतो तेव्हा ते आपल्यात रुळतात. तर बौद्ध धर्माने देशात क्रांती आणली, स्वैराचाराला पायबंद घातला. मोठमोठ्या तत्वज्ञानांच्या भानगडीत ते पडले नाही. चोरी करू नको, खोटे बोलू नको, दारू पिऊ नको, सदाचाराने वाग, निंदा करू नको हे सांगितलं. गौतम बुद्धांनी सर्वप्रथम आचार नियमन केले. त्यात स्त्रियांचा दारूबंदी हा विषय प्रामुख्याने होता. बुद्ध संघात स्त्रियांना प्रवेश देऊन त्यांच्यात पुरुषांच्या बरोबरीने ज्ञान देण्याचा अधिकार त्यांना दिला गेला. पण मोठ्याने ओरडणे, बौद्ध भिक्षूंना उलट बोलणे असे निर्बंध त्यात घातले होते. त्यांना स्त्री स्वातंत्र्य हवे होते ना, की स्वैराचार हवा होता? इथे एकच आहे की त्यांना स्त्री स्वातंत्र्य हवं होतं. मी तुम्हाला आता एक शिल्प दाखवतो. या शिल्पामध्ये 2000 वर्षापूर्वी बुद्ध धर्माच्या प्रभावाआधीची चित्र आहे. बुद्ध धर्माचा प्रभाव जसा उतरत गेला तसा समाजामध्ये या तांत्रिकांनी उचल खाल्ली. मग इस्लामी राज्यकर्ते आले, त्यांनी देखील कडक निर्बंध आणि कायदे केले. तिकडे महात्मा बसवेश्वरांनी कठोर वचनाद्वारे समाजातील दांभिकतेवर ताशेरे ओढले. विविध संतांनी याच्यावरती महत् कार्य केलं. मला असं वाटतंय पुन्हा या संतांचा, पुन्हा या गौतम देव भगवंताचा पुन्हा जन्मावा. घरातला एक माणूस दारूचा गुलाम झाला की त्याच्या आसपासच्या किमान 20 जणांचे तरी जीवन नासून जाते. त्रासाला, हिंसेला आणि निर्दयतेला ही दारू बळी पडते, बळी पाडते. त्यांच्या शरीराचं नुकसान होतं ते वेगळं. डोक्यापासून पायापर्यंत आपल्या शरीराचा असा कोणताच अवयव नाही की जिथं दारूचा विपरीत परिणाम होत नाही. मेंदूवर होणारे ताण तर महाभयंकर असतात. आठवण, वर्तमानाचे आणि भोवतालचे भान, विवेक, बुद्धी, समतोल ही महत्वाची कामं मेंदूची असते ती मंदवतात. भावनांचा प्रक्षोभ होतो. ज्या सर्व प्राणी मात्रात आढळणाऱ्या राग, संताप, द्वेष, दुःख या भावनांचं प्राबल्य वाढतं. तर प्रेम, नम्रता, कृतज्ञता, आदर या नावाने विकसित झालेल्या भावना मागे पडतात. दारू पिणं, अतिरिक्त दारू पिणं, मद्यपान, दारूची गुलामगिरी, दारू डावणं असे अनेक शब्द आपल्याला ऐकू येतात. पण त्याचा नेमका अर्थ काय हे समजत नाही. मानसिक ओढ या दारूची इतकी अनावर असते की ती ओढ, ती आसक्ती, त्याला मला आत्ताच्या आत्ता कोणत्याही परिस्थितीत आणि कोणतीही किंमत मोजून दारू हवी म्हणजे हवीच या विचारांच्या तो संपूर्णपणे अधीन होतो. इथं त्याला आपण करतोय ते चांगलं आहे का वाईट आहे हे काही समजत नाही. आपण दारू घेतली तर त्याचा शरीरावर, कुटुंबियावर काय परिणाम होईल याची फिकीर न करता माणूस दारू पितो. आणि हीच ती मानसिक गुलामगिरी आपण आता पाहतोय. 2-2 मैल रांगा लावण्याचा त्याच्यात लेडीज पण उभ्या आहेत. दुसऱ्या बाजूला दारू दिसवायची क्षमता इतकी वाढती की पूर्वी जितकी दारू घेतली त्यातून त्याला पाहिजे ते किक बसत नाही. आणि मग आणखीन किक मिळवण्यासाठी तो जास्तीची दारू पितो. म्हणजे शरीर काही कालावधीनंतर दारूला वेगळ्या प्रकाराने प्रतिसाद देऊ लागतं. म्हणजेच त्याची दारूबद्दलची टॉलरन्स जी आहे, सहनवृत्ती आहे, ती उतरल्यानंतर ती पुन्हा त्याला शरीराला त्याची दारूची मागणी करू लागते. आणि कालांतराने काय होतं की हातापायांची थरथर, अंगदुखी, उलट्या, जुलाब, युरिनला दारूचा वास असे विविध प्रकार दिसतात. याला शास्त्रीय भाषेत वियोग लक्षण, विथड्रॉल सिम्पटम्स असं म्हणतात, विथड्रॉल सिम्पटम्स. त्यामुळे यांना परत दारू प्यावी लागते. अशा दोन्ही बाजूने कात्री सापडलेल्या या व्यक्तीला काय करावं हे सुचत नाही आणि त्याची नैतिक अधपतन आणि नैतिक अधोगती होते. म्हणजेच काय, त्याच्या व्यक्तिमत्वातले काही दोष डोके वर काढतात तर काही दोष नव्याने सुरू होतात. खोटे बोलणारा माणूस हा दारूच्या काळात इतक्या जणांना फसवतो की त्याला त्याची गणतीच ठेवता येत नाही. या आजारात सर्वात जास्त ओरकडून कोण निघतं? त्याची पत्नी, त्याची सहचारिणी, मग त्याची आई, त्याची मुलं, त्याचे आई वडील, त्याचा समाज हे सगळे त्याच्यात भरडून निघतात. घरात सताप, अशांती, शारीरिक, मानसिक, शाब्दिक हिंसाचार, आरोप प्रत्यारोप, संशय आणि भीती अशा वातावरणाने संबंध कुटुंब जीवन झाकळून जातं. व्यसनमुक्ती शक्य आहे, खरंच शक्य आहे. अशा प्रकारच्या अनेक संस्था व्यसनमुक्तीचं कार्य करतात. त्यात अग्रक्रमाने ज्या संस्थेचं नाव येतं आणि जिचं नाव घेतलंच पाहिजे, नाहीतर ती कृतज्ञता होईल, ते म्हणजे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र. 50,000 पेक्षा जास्ती लोकांना व्यसनमुक्त या लोकांनी केलेलं आहे. अनेक आशादायी परिस्थिती या संस्थेने निर्माण केलेल्या आहे. तेव्हा निराश होण्याचं कारण नाही. व्यसनाच्या आजारातून माणूस नक्कीच बरा होऊ शकतो. मुक्तांगणमध्ये याचे उपचार चालतात. मुक्तांगणमधले उपचार हे संपूर्ण उपचार असतात. नशाबंद केल्यामुळे होणारा जो विथड्रॉल इफेक्ट आहे त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून औषधं दिली जातात. दारू बंद करण्यासाठी या क्षणापर्यंत कुठलं औषध जगामध्ये नाही. त्यामुळे आयुर्वेदिक औषधं वगैरे बाता मारून हजारो रुपये उकळण्याचे धंदे आणि त्यांना प्रतिसाद देणं बंद केल्यास आपोआपच ही दुकानं बंद होती.
असो, आपल्याला त्या खोलात पडायचं नाही, पण मुक्तांगणमध्ये शारीरिक शिक्षण, योगाभ्यास, वैयक्तिक समुपदेशन, गट उपचार, संगीत कला उपचार, दृकश्राव्य साधनांचा वापर, सर्जनशीलतेला, छंदांना प्रोत्साहन आणि कुटुंबियांचा सहभाग आणि आश्रम राहणं म्हणजे त्या ठिकाणी राहून हे सारं घडत असतं. त्याचबरोबर पाठपुराव्याचं महत्त्व लक्षात घेऊन 22 ठिकाणी मुक्तांगणी पाठपुरावा केंद्र सुरू केलेली आहेत. आपण अधिक माहितीसाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र इंटरनेटला जाऊन पहा. तिथे तुम्हाला त्यांचा दूरध्वनी आणि त्यांच्या वेबसाईटचा पत्ता मिळेल, फोन नंबर मिळेल. आपल्या घरातही असं कोणी दारूने पीडित असेल किंवा आपण दारूने पीडित असेल आणि आपल्याला दारू सोडायची असेल इच्छा, तर आपण जरूर या संस्थेचा आधार घ्यावा, फायदा घ्यावा. मी तुम्हाला दारूचा इतिहास सांगितला. वेद पुराणांमध्ये दारूचा कुठेही उल्लेख नाही. कालांतराने ह्याच्यामध्ये या घुसवलेल्या गोष्टी आहेत. बऱ्याच गोष्टी कालांतराने वेदांमध्ये श्लोकांच्या स्वरूपात घुसवलेल्या आहेत. जसं की सती प्रथा ही कधीही वेदांमध्ये नाही. जशी की स्पृश्यास्पृश्यता भेद हा कधीही वेदांमध्ये नव्हता. हा नंतर श्लोकांच्या आधारे त्याच्यामध्ये मिसळला गेला. खूप चुकीच्या पद्धतीने सामाजिकता ही ज्याला पाहिजे तशा पद्धतीने श्लोकांची निर्मिती करून याच्यामध्ये घुसवून हे वेदांनी सांगितलंय म्हणून लोकांपर्यंत आणलं गेलं, पण प्रत्यक्षात तसं नाही. बाबांनो, कोरोनाचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि तुम्ही दारूसाठी 2-2 मैल रांगा लावताय, ते लावताय, त्याच्यात तुम्ही कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. तुम्ही तुमचं नुकसान करताय, त्याचबरोबर तुमच्या कुटुंबाचं तर करताय. पर्यायाने देव, देश आणि धर्माचं करताय. सरकारने काय निर्णय घेतलाय ते त्यांचं ते बघतील, कारण हे मोठी लोक आहेत, त्या बाबतीत ते ठरवू शकतात, त्या बाबतीत ते निर्णय घेऊ शकतात. त्यासाठी माझ्यासारख्या किंवा तुम्ही आमच्यासारख्या छोट्या माणसांनी याच्यावरती विचार करणं खरोखरच डोक्याबाहेरचं काम आहे. परंतु खरंच दारू या कोरोनाच्या बंदीच्या काळात चालू करायला हवी होती का? आपल्याला काय वाटतं? आपलं मत जरूर या कॉमेंट्समध्ये लिहून कळवा. आपल्याला आपल्या आनंद पिंपळकरचा या ठिकाणी जय साईराम. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह आनंदी वास्तूच्या पुढच्या भागात. आणि हो, येत्या गुरुवारपासून सकाळी 11 वाजता म्हणजे दर गुरुवारी 11 वाजता, दर गुरुवार आणि रविवारी 11 वाजता आपण माहीत नसलेले साईबाबा ही मालिका सुरू करतोय. याच्यामध्ये साईबाबांबद्दल जी माहिती नाही ती माहिती देण्याचा प्रयत्न असेल. तेव्हा आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं YouTube चॅनल आपण लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय साईराम.